लक्षवेधी क्रमांक 5 मंगळूकर साहेब. अध्यक्ष महोदय, मी या लक्षवेधीच्या माध्यमातून यवतमाळ शहरातील अत्यंत गंभीर आणि जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नाकडे शासनाचे तात्काळ लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, आज यवतमाळ शहरामध्ये विकासाच्या नावाखाली उघडपणे बोगस कामाचा खेळ सुरू आहे. नगर परिषदेमध्ये निविदा प्रक्रिया आणि प्रशासकीय निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. जैवखनन प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडी, नाले सफाई, अग्निशमन दल, कार्यालयाचे बांधकाम या सर्व महत्त्वाच्या कामामध्ये नियमबाह्य पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवली गेली आहे. प्रश्न घ्या. हा प्रक्रिया राबवली गेली. प्रश्न घ्या. प्रश्न साहेब फक्त 2 मिनिट थोडंसं सांगतो. बोला या प्रश्न. एवढं बोलतो अध्यक्ष. प्रश्न घ्या. हो, मुख्याधिकारी शुभम कातमवार यांच्यावर होत आहे. या कामासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मंजुरी पूर्ण करतात प्रक्रिया पुढे नेण्यात आली स्पष्टपणे निदर्शनास येत आहे. अध्यक्ष महोदय, हे जरी खरे असले तर केवळ निष्काळजीपणा नसून जनतेच्या पैशाचा उघडपणे गैरवापर. साहेब थोडं 2 मिनिट. प्रश्न घ्या. प्रश्न घेतो सर. शासन यांना रस्ते आणि गटार दुरुस्तीसाठी 9 कोटी दिले आहे. त्याचं सुद्धा यांच्या पैशाचा हिशोब अद्याप लागलेला नाही आहे. साहेब, या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आमच्या DPCमध्ये ठराव झालेला आहे. या मुख्याधिकाऱ्याच्या विरोधात याच्यावर कारवाई करण्यात आली. अध्यक्ष संजय भाऊ राठोड, पालकमंत्री यवतमाळ जिल्ह्याचे, यांनी तसा DPCमध्ये ठराव केला आहे. साहेब, मी 1 वर्ष जास्त झाले यांच्यावर हक्कभंग सुद्धा आपल्याकडे दाखल केला. त्याचं सुद्धा अद्यापर्यंत काही उत्तर नाही. आणि मनमानीप्रमाणे या नगर परिषदमध्ये कारभार सुरू आहे. जवळपास 465 कोटीचा भ्रष्टाचार या रस्त्यामध्ये झालेला आहे. तर माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय, यांना तात्काळ निलंबित करून आणि शाखा अभियंता गवई या दोघांनाही तात्काळ निलंबित करावे अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करावी आणि त्याची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी. सर्व कामांची प्रत्यक्ष ऑनलाईन व भौतिक पडताळणी करण्यात यावी. नियमबाह्य निविदा प्रक्रिया व आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी. शहरातील अपूर्ण रस्ते आणि खोदकामाची कामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देऊन कालमर्यादा जाहीर करावी. तरी आपण अध्यक्ष महोदय, या मुख्याधिकारी आणि ते नगर अभियंता गवई या दोघांनाही तात्काळ निलंबित करून कारवाई करण्यात यावी. बघा मंत्री महोदया, प्रश्न हा कोणता आहे की नगर परिषदचे मुख्याधिकारी यांनी प्रशासकीय काळामध्ये त्यांच्या अनेक नियमबाह्य आणि बाकी सगळ्याच्या सिस्टम केल्या. त्या आपण उत्तरामध्ये 1-2 टेंडरच्या प्रक्रिया कशा झाल्या, कशा रद्द झाल्या वगैरे वगैरे सर्व तुम्ही ती कहाणी जी काय असेल ती ह्याच्यामध्ये दिलेली आहे. याचिका जनहित याचिका कधीची आहे? 2019ची आहे. आत्ताचा जो तुम्ही पूर्ण सांगितला इतिहास हा सगळा 23, 24, 25 आणि 26 पर्यंतचा सांगितला चारीच्या याच्यामध्ये. प्रश्न असा आहे, 16.72% जेव्हा तो बिलो गेला तेव्हा त्याचं रेट अनालिसिस त्यांच्याकडनं घेतलं का? नाही घेतलं. 5% बिलोच्या खाली त्याच्याकडनं आपल्याला रेट अनालिसिस घ्यायला लागतं. दुसरा महत्वाचा प्रश्न काय आहे, 5 टेंडर हे टेक्निकली अनफिट होते म्हणून ती पुन्हा रिटेंडरिंग केली. एकदा ते टेंडरवाले ह्याच्यातले काही टेंडरवाले पुन्हा आत्ताच्या टेंडरमध्ये आलेले, जेव्हा ते एकदा अनफिट झाले मग ते पुन्हा फिट कसे झाले? आणि ह्या मुख्याधिकाऱ्यांनी ह्यांची ती हॅबिट आहे, ज्या ज्या ठिकाणी हे काम करतात ते हॅबिच्युअल आहेत. ह्या पद्धतीनंच त्यांना कामच करायचे नसतात. माननीय उच्च न्यायालयामध्ये जायची गरजच नव्हती, म्हणजे कुणी पण जायची गरज नव्हती. ठीक आहे, गेले. आपल्या डिपार्टमेंटकडनं या माननीय उच्च न्यायालयामध्ये काय दाखल झालंय ते ठीक आहे. माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा यांनी चुकीची माहिती, जी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे स्पेसिफिकेशन बघितलेले नाही.
बगैर स्पेसिफिकेशन बघितल्याची चौकशी करून ती माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. म्हणून गंभीर बाब आहे ही मंत्री महोदया. म्हणून माझी विनंती आहे, या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळामध्ये ही जी कामं झालेली आहेत याला खरोखर एक कालमर्यादा, आपण 30 दिवस म्हटले, मी तर सांगेल 90 दिवस लागू द्या, परंतु संपूर्ण त्यांच्या कार्यकाळातल्या कामाची चौकशी आपण एका IAS अधिकाऱ्यांच्या मार्फत आणि टेक्निकल 2 हँड जे ह्या डिपार्टमेंटचे नसतील, UD नसतील, UD डिपार्टमेंटचे नसतील, अशा सगळ्यांच्या मार्फत, म्हणजे ते अधिकारी अध्यक्ष महोदय UD नसले पाहिजे, PWD नसले पाहिजे, कारण की त्याच कामातले लोक आहेत. दुसऱ्यांच्या मार्फत आपण टेक्निकल लोक 2 आणि 1 IAS अधिकारी महोदय यांच्या मार्फत या मुख्याधिकाऱ्यांचे आपण चौकशी करणार का 90 दिवसाच्या आत? मंत्री बोला. अध्यक्ष महोदय, मी प्रथमच सांगितलं की खूप सारी प्रकरणं आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला अनियमितता पण आढळली. त्यामुळेच आपण असं वरच्या सभागृहामध्ये पण आपण हेच दिलं की जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडनं आपण 30 दिवसामध्ये ह्याची चौकशी करून अहवाल देऊ.